आता मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यातील सहकार नगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत हुक्का पार्लर चालवलं जात होतं। विनापरवाना असलेल्या हुक्का पार्लरवरती पोलिसांनी छापा मारला। मालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत। राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे। मुंबई पोलिसांकडून बनावट पोस्टल तिकीट छापणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय। 27 लाख रुपये किमतीचे बनावट कागदपत्र जप्त करण्यात आलेत। अनेक बँक खात्यामधून 60 ते 8 कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघडकीस आलेत। तिसऱ्या मुंबईचा भूसंपादन भूवाटप आणि धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। 200 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती होणार नवनगर विस्तार। जागा मालकांसाठी 22.5% जमीन परतावा धोरण असणार। देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई पॅन्ट्री फूड बुकिंग जी आहे ती सेवा सुरू केली जाणार आहे। IRCTCच्या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे। तर पुण्यातील पुरंदर विमानतळाजवळीसाठी आता 6,000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। विशेष प्राधिकरण समिती यासाठी स्थापन करण्यात आली। पुणे शहरामध्ये ट्रिपल सीट दुचाकी चालकांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पोलिसांकडून दिवसभरामध्ये 1,690 वाहनांवर कारवाई करण्यात आली। संबंधितांकडून 17 लाखांहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे। 4,032 महिला खेळाडूंचा यामध्ये सहभाग आहे। आतापर्यंत गेल्या 4 वर्षात 2,240 महिला आणि 27 ट्रान्स महिलांनी कबड्डी खेळलेली आहे। पुण्याच्या वाघोलीमध्ये बकोरी रोड परिसरातील कॅफेमध्ये राडा झालाय। मित्रांच्या 2 गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची माहिती आहे। वाघोली पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला।